नमस्कार मित्रांनो, प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे ठोकळ्यावरील फुलाचा पडदा. त्याच्यासाठी हे बघा मी हे कलर घेतलेले आहेत. हा गुलाबी कलर घेतलेला आहे, हा मोरपंखी कलर घेतलेला आहे, हा पिवळा घेतलेला आहे आणि हा पांढरा. हे 4 कलर घेतलेले आहेत. हे बघा फूल बनवण्यासाठी हे सुई पण लागते धागे टाकण्यासाठी. हा असा ठोकळा बाजारात मिळतो, कट करण्यासाठी कातर आणि ही सुई 9 नंबरची. चला तर आपण ह्या ठोकळ्यावरील पडदा बनवायला चालू करूया. हे बघा मी हे ठोकळ्यावरील फूल मी माझा व्हिडिओ टाकलेला आहे फुलाचा पहिलंच. हे बघा असे फूल बनवलेले आहेत. हे बघा माझ्या चॅनलवर जाऊन पहा, मी असे फूल बनवलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. तर चला आता हे फुल आहेत ह्याला असं विणून घ्यायचं कसं मी ते दाखवणार आहे आणि नंतर पडदा कसा बनवायचा ते पण दाखवणार आहे. आपल्याला ह्या पडद्याला 19 हे बघा हे आपल्याला फुले 49 बनवायचे आहेत. तर असे हे बघा हे आपले 49 फुलं बनवून झालेले आहेत. हे बघा असं. चला तर मी ते विणून दाखवते तुम्हाला. हे बघा फुलाला कडं साईडनं विणायला पांढरा कलर लागतो. बघा याला असं गाठ मारून घ्यायचं. हे आपले धागे येते याला. नंतर यामधून 3 सगळ्या टाकून घ्यायच्या. 1 2 आणि 3. हे एक एक्स्ट्रा टाकायचे. हे बघा एका धाग्यामध्ये 3 खांब टाकून घ्यायचे. हे बघा असं आणि एक साखळी टाकून घ्यायची. नंतर हे पुढले 2 धागे असे धरायचे. हे बघा असं. हे बघा एक साखळी 3 खांब, एक साखळी, 3 खांब, एक साखळी असं पूर्ण हे आपलं फूल विणून घ्यायचं. खूप छान दिसतो हा ठोकळ्यावरील पडदा फुलांचा. हे बघा असं. हे बघा हे आपले असले 12 होतात पूर्ण. हे 3-3चे 3-3 खांब घातलेले हे असे 12 आडे होऊन जातात. हे बघा जॉईंट करायचं. हे बघा हे फुल असं होतं. तर सगळे फुलं आपण असेच विणून घेऊया, नंतर दाखवते. हे बघा हे सगळे फुल विणून झालेली आहेत आपले. तर आपण आता पट्टी बनवायला सुरुवात करू. हे बघा आपल्याला हे 12 सगळ्या टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. हे बघा आणि एक्स्ट्रा 3 सगळ्या टाकून घ्यायच्यात. हे बघा या सगळ्याचा पण एक खांब होईल आणि हे दुसरा खांब परत घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा असं. हे बघा हे आपली पट्टी सुरुवात झालेली आहे पट्टीची. हे बघा हे आपली पट्टी हे बोर्ड लावून झालेलं आहे पट्टीचं. 3 साखळ्या टाकून घ्यायच्या, पट्टी फिरवून घ्यायची. हे बघा आता हे आपली पट्टीवर प्रत्येक खांबावर प्रत्येक एकच खांब टाकून घ्यायचं. हे बघा असं. हे बघा असं. हे मी पट्टी विणून घेते. हे बघा हे आपली पट्टी बनवून झालेली आहे. तर हे बघा हे आपली फुलं जोडून घ्यायची आपल्याला. हे बघा हे 2 फुलं असं घेऊन हे बघा हे असं आणि एक एक सगळ्यामध्ये सुई टाकून घ्यायची.
हे बघा असं जॉईंट करून घ्यायचं, एक साखळी, नंतर त्या पुढे एक, हे बघा एक साखळी आणि एक बिगर आड्याचा खांब असं टाकून हे आपण जॉईंट करून घेऊ. हे बघा असं, हे बघा असं. हे बघा हे एकली तीन आणि एकली तीन हे घर असं जॉईंट करून घ्यायचं. हे बघा धागा कट करून घ्यायचा, ओढून घ्यायचं, हे तीन सोडायचं आणि हे बघा असं जॉईंट करून घ्यायचं. हे बघा असं एक साखळी, एक बिगर आड्याचा खांब आणि एक साखळी टाकून हे आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. दोन्ही सोबतच धरायचे, खाल्ल्या फुलाचं आणि वरल्या फुलाचं. हे बघा असं, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं जोडू शकता, पण मला हे खूप छान वाटते जोडण्यासाठी पण. हे बघा असं हे सगळे फुलं हे वरल्या कडेला आपल्याला हे 11 फुलं जोडून घ्यायचे आहेत. चला तर मी 11 फुलं जोडून दाखवते तुम्हाला. हे बघा हे आपलं जोडून झालेलं आहे. तर हे बघा मी ही पट्टी आहे अशी याला जोडून दाखवते तुम्हाला. हे बघा मी इकडल्या साईडचं एक सोडलेलं आहे ग्राउंड, नंतर 1 2 3 असं घ्यायचं आपल्या 3 घरं. हे बघा एक साखळी आणि एक खांब असं टाकून हे आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे. हे बघा खाल्ल्या पण बाजू घेतलेली आहे मी. हे बघा असं, हे बघा एक साखळी एक खांब, हे बघा हे असं. हे बघा हे फुल जोडून झालेलं आहे. ह्याकडे आपल्याला एक ह्याचं ठेवायचं, एक राऊंड ठेवायचंच आहे असं. हे बघा असं पट्टी आणि हे फुलं म्हणजे आपण केलेली आहे फुलाची पट्टी हे उरपाटी धरून असं पूर्ण जोडून घ्यायचं. नंतर मी खाल्लं हे पण फुलं दाखवते तुम्हाला. हे बघा हे असं दिसेल. मी हे 2 फुलं जोडून घेतलेली आहेत. मी पूर्ण पट्टी आणि फुलं जोडून घेते. हे बघा हे मी पूर्ण करून घेतलेलं आहे, जॉईंट करून घेतलेलं आहे. तर मी तसंच जॉईंट करून घेतलेलं आहे बाकी सगळं. हे बघा बाकी सगळं पण तसं जॉईंट करून घेतलेलं आहे. हे पुढलं 5चा, हे 4चा, याला असं जॉईंट करून घ्यायचं इथून इथपर्यंत, पुन्हा इथून इथपर्यंत. हे बघा हे 3चं, हे बघा असं 3चं, हे 2 2चं, हे असं पूर्ण 2चं. हे असं मी हे पूर्ण एक बाजू बनवून घेते, पूर्ण पडदा बनवून घेऊ तुम्हाला दाखवते. हे हे बाजू होती हे जॉईंट करून घ्यायचं असं एक एक कमी. हे बघा हे 5, हे 4, हे 3, हे खाली 2 असं पूर्ण बनवून घेते. आपण इथं 3 3चे 2 बनवलेले आहेत. हे बघा असं आणि खाली 2 2चे पण 2 बनवलेले आहेत. मी दाखवते पूर्ण झाल्यानंतर. हे बघा हे मी दुसरा पण जोडून घेतलेला आहे. आणि हे बघा मी हे साईडला एकच साखळीचा म्हणजे खांबाचा एकच राऊंड घेतलेला आहे. असं तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवण्यासाठी इकडला ठेवलेला आहे मी. हे बघा आणि तुम्हाला दाखवूनच मी हे बनवणार आहे इकडचं, कारण तुम्हाला पण बनवायला यावं असं म्हणून. आणि इथं सकाळी टाकून घ्यायच्या आणि नंतर कोंडी बसवायची. चला तर मग मी ह्याकडचं बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा 1 2 3 हे आपले 3 हे घर आहेत, तिथून इथं जॉईंट करून घ्यायचं. हे बघा असं 3 सकाळी टाकून घ्यायच्या. हे बघा असं 3 सकाळी झाल्यानंतर पुढल्या असं खांबावर खांब घ्यायचा, एक साखळी टाकून घ्यायची, नंतर खांब टाकून घ्यायचा, नंतर एक साखळी, नंतर एक खांब, नंतर एक साखळी, एक साखळी एक खांब टाकत ॲडजस्टमेंट करीत आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे.
हे बघा असं हे बघा असं बनवून घ्यायचं आपल्याला. हे पूर्ण मी घेते. हे बघा हे आपलं बनत आलेलं आहे. दुसरी साईड हे बघा असं हे झालेलं आहे बनवून. हे बघा हा धागा कट करून घेते. आणि आपल्याला आता हे गोंडे लावण्यासाठी आपल्याला सकाळी बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. मी ही गाठ मारून घेते. हवं तर तुम्ही हाडा पण घेऊ शकता. हे बघा असं आपल्याला ही 15 सकाळी टाकून घ्यायच्यात. हे बघा हे 15 झालेत. हे बघा मी इथं टाकून घेते एक साखळी. नंतर 15 साखळ्या 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे बघा असं त्याच्या पुढे इथं हे बघा असं हे आपल्याला असे साखळ्या टाकून पूर्ण घ्यायचे आता मधल्या साईडने. जे हे बघा आपण पडदा बनवला आहे मधून तसं. तर मी पूर्ण सगळ्या टाकून घेते आणि मग दाखवते. हे बघा हे पूर्ण मी साखळी बनवून गोंडे बनवलेले आहेत. एक गोंडा दाखवण्यासाठी ठेवलेला आहे इथं. हे बघा मी बनवून दाखवते. हे बघा मी असे 8 पदर घेते. 4 5 6 7 आणि 8. हे बघा असं हे बघा असं आपल्या साखळीमधून असं हाडा टाकून घ्यायचा आणि थोडीशी दोरी अशी कट करून घ्यायची. आणि 2 गच्च गाठ बांधून घ्यायच्या. धागा कट करून घ्यायचा. हे बघा आपला हा पडदा पूर्ण बनवून झालेला आहे. हे बघा हा आपला पडदा बनवून झालेला आहे. छान दिसतो ना हा. हे असं बनवून घ्यायचं गोंडे पण. आणि नुसत्या गोंड्याचा पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर जाऊन पहा. माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. धन्यवाद.